नमस्कार, मी रोहिणी रानडे. अकाउंट्स आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्या व्यावसायिक बंधू भगिनींचं अगदी सहर्ष स्वागत. आत्ता मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे एक नाही दोन नाही तब्बल 20 ते 22 असे पॉईंट्स जे तुम्हाला 31 मार्चच्या आत तुमच्या अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये करून झालेले आहेत का नाही हे तपासून बघायचे. चला करूया सुरुवात. चला, आता तुम्ही बिझनेसमन असाल, तुमच्याकडे अकाउंटिंग सॉफ्टवेअर ऑलरेडी तुम्ही वापरताय असं काही ॲझ्युम करून मी गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला तपासून बघायची आहे की तुम्ही सगळे टॅक्स रिलेटेड रिकन्सिलिएशन्स आणि कंप्लायन्सेस पूर्ण करून घेतलेले आहेत का नाही. आता कंप्लायन्सेस म्हणाल तर दर महिन्याला काही ड्यू डेट्स असतात, जे आता मार्च महिना सुरू होते तर मार्चमध्ये TDS भरायचा असतो, इयरली प्रोफेशन टॅक्सचा रिटर्न फाईल करायचा आहे, ॲडव्हान्स टॅक्स भरायचा आहे, GST भरायचा आहे, PF ESI भरायचा आहे. या सगळ्या ड्यू डेट्सप्रमाणे तुम्ही त्या टॅक्सेस तुम्ही पे करताय का नाही हे तुम्हाला आधी बघून घ्यायचं आहे. हा झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट म्हणजे टॅक्स रिकन्सिलिएशन्स. टॅक्स रिकन्सिलिएशन्स हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. आपण अगदी वर्षाच्या शेवटाला आलेलो आहोत. पूर्ण वर्षभरामध्ये आपण जितके टॅक्स कट करून भरलेले आहेत किंवा प्रत्येक टॅक्स संदर्भात आपल्याला काय काय रिकन्सिलिएशन्स करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला टॅक्स आहे TDS तुम्ही कुठल्या सगळ्या एक्सपेन्सेसचा कट केलेला आहे का नाही आहे का, चुकून कुठल्या एक्सपेंडिचरचा TDS कट करायचा राहिला आहे हे तुम्हाला तपासून बघायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला तो TDS कट करून 31 मार्चच्या आत तुम्हाला तो भरायचा आहे. दुसरा आहे GST मध्ये रिकन्सिलिएशन्स असे करतात की आपण जी काही परचेसेसची बिलं किंवा इनपुटची बिलं घेतलेली आहेत तो सगळा इनपुट आपल्या GSTच्या रिटर्न्समध्ये क्लेम झाला आहे का, कुठला इनपुट घ्यायचा राहिला नाही आहे ना आपला, तसंच आपली जी काही सेल बिलं झालेली आहेत त्यांचा आउटपुटचा टॅक्स आपण पूर्ण भरला आहे ना. सो थोडक्यात मला काय म्हणायचं आहे की आपली वार्षिक 2B आणि 3B हे रिपोर्ट्स दर महिन्याचे काढून आपल्याला त्याप्रमाणे इनपुट आणि आउटपुट घेतलेलं आहे का नाही ते चेक करायचं आहे. तसंच आपल्याला GSTचा टर्नओव्हर आणि आपला अकाउंटिंग सॉफ्टवेअरमधला टर्नओव्हर हे दोन्ही मॅच होत आहेत का नाही हे चेक करून बघायचं आहे. त्याच्यानंतर येतं प्रोफेशन टॅक्सचं वार्षिक रिटर्न आपल्याला आत्ता भरायचं आहे. त्याकरता एक प्रोफेशन टॅक्सचं वर्किंग असतं, ते तुम्ही करता का. ते जर वर्किंग तुम्ही करत असाल तर तुम्हाला सॅलरीप्रमाणे जे तुमच्या अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही सॅलरी दाखवली तीच सॅलरी तुम्ही प्रोफेशन टॅक्सच्या ह्याच्यात पण दाखवली आहे ना, असं एक रिकन्सिलिएशन तुम्ही आत्ताच करून ठेवा. म्हणजे पुढे जाऊन समजा कुठली प्रोफेशन टॅक्सची नोटीस आली किंवा कुठलाही कोणी विचारायला आलं किंवा इन्कम टॅक्सला दाखवायचं झालं तर तुमच्याकडे आत्ताच ते सगळं तयार असेल. त्याच्यानंतर येतं ॲडव्हान्स टॅक्सचं वर्किंग. ॲडव्हान्स टॅक्स आता तुम्हाला 15 मार्चला भरायचा असतो, शेवटचा हप्ता आहे हा. आधी पण तुम्ही ॲडव्हान्स टॅक्स भरलेला असेल त्यावेळेला ते वर्किंग केलेलंच असेल. त्याच पद्धतीने आता तुम्हाला वार्षिक 31 मार्चपर्यंतचा टर्नओव्हर एक एस्टिमेट काढून त्याप्रमाणे तुम्हाला ॲडव्हान्स टॅक्सचंही वर्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर PF आणि ESI आपण वर्षातनं भरतोच, पण त्याचं सुद्धा एक टेबल तयार करून ठेवा की आपण दर महिन्याला किती PF ESI कट केलेला आहे आणि तो कधी भरला, त्याचं एक छोटंसं टेबल एक करून ठेवूयात आपण. हे झाले तुमचे टॅक्स रिकन्सिलिएशन संदर्भातली अपडेट्स. तिसरा पॉईंट आहे तुमची कॅश म्हणजे आत्ता तुमच्याकडे फिजिकल किती कॅश आहे तिथं तुमच्या कॅश अकाउंटची टॅली व्हायलाच पाहिजे, त्याबद्दल नो डाऊट. पण आत्ता वर्षभरामध्ये तुमची जी कॅश तुम्ही दाखवलेली आहे त्याच्यात कुठल्याही दिवशी कॅश निगेटिव्ह गेली नाहीये ना, ते एकदा तपासून पाहायचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला हेही तपासून पाहायचं आहे की एका इंडिव्हिज्युअलला तुम्ही एका फायनान्शियल इयरमध्ये कुठल्याही खर्चासाठी 10,000पेक्षा जास्त कॅश दिली गेलेली नाहीये ना, तेही एकदा तपासून पहा, कारण ते इन्कम टॅक्सच्या दृष्टीने अलाउड नाहीये. चौथा पॉईंट आहे तुम्ही प्रोव्हिजन्स ज्या करता, वर्षाच्या शेवटी काही प्रोव्हिजन्स करतो आपण, जसं की इलेक्ट्रिसिटीची बिलं मार्च महिन्याची आपण पुढच्या महिन्यात भरतो. सो ती इलेक्ट्रिसिटीची बिलांची प्रोव्हिजन, प्रोफेशनल फीजसाठीची काही प्रोव्हिजन असेल, सॅलरीची प्रोव्हिजन, बोनसची प्रोव्हिजन किंवा इतर कुठलेही खर्च जे तुम्ही वर्षभरात केलेले आहेत पण त्यांची बिलं तुम्हाला आलेली नाही आहेत पण तुम्हाला माहिती आहे की हा खर्च झाला आहे, अशा खर्चांची प्रोव्हिजन आणि त्याच्यावरती काही TDS कट करायला लागणार आहे का, त्याचं सुद्धा एकदा कॅल्क्युलेशन करून ठेवा. 5 नंबरचा पॉईंट आहे कुठलेही सस्पेन्स एंट्रीज असतील तर त्या आत्ताच क्लिअर करून टाका. कारण सस्पेन्स एंट्रीज तुम्ही जर अशाच पेंडिंग ठेवत राहिलात की आपण बॅलन्स शीटच्या वेळेला बघू, आत्ता मला आठवत नाहीये, तर मग त्यावेळेला अजिबातच आठवणार नाही. त्यामुळे क्लिअर करा. सस्पेन्सच्या ज्या काही एंट्रीज असतील त्या वेळेतच शोधा आणि त्या क्लिअर करून सस्पेन्स अकाउंट पूर्ण नील करून टाकायचं आहे. 6वा पॉईंट आहे जी काही लोन्स तुम्ही घेतलेली आहेत ती कुठल्या बँकेकडनं असतील, कुठल्या प्रोफेशनल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सकडनं असतील तर त्या लोन्सवरती तुम्ही इंटरेस्ट प्रोव्हाइड केलेला आहे का,
हे एकदा चेक करा. पूर्ण वर्षात शेवटी 31 मार्चला आपल्याला पूर्ण वर्षभरात आपण अशा लोन्सवरती किती इंटरेस्ट दिलेला आहे हे कळण्यासाठी सगळ्या एंट्रीज पूर्ण झाल्या आहेत ना, ते एकदा बघून घ्यायचं आहे. 7 नंबरचा पॉईंट आहे, तुमची जर पार्टनरशिप फर्म असेल तर तुम्ही इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन किंवा कॅपिटल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे जर तुमच्या डीडमध्ये लिहिलं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही ते प्रोव्हाइड करून घेतलेलं आहे का नाही आणि त्याचप्रमाणे त्याच्यावर TDS कट केलेला आहे का नाही आहे ते हे सुद्धा तुम्हाला तपासून बघायचं आहे. पॉईंट नंबर 8 आहे महत्त्वाचा, बँक रिकन्सिलिएशन. आपण बँक स्टेटमेंट डाउनलोड करतोच, काही जण रोज करतात, वीकली करतात, काही जण महिन्यातनं एकदाच करतात, खूप ट्रान्झॅक्शन्स असल्यामुळे जे काही तुमची पद्धत असेल. पण महिन्याच्या शेवटी तुम्ही बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट पूर्ण केलेलं आहे का हे 31 मार्चच्या आधी फेब्रुवारी महिना संपलेला आहे तर फेब्रुवारी महिन्याच्या पर्यंत बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट झालेली आहेत का हे तपासून पहा. 9वा पॉईंट आहे की तुम्ही ज्या काही इन्व्हेस्टमेंट्स केलेल्या असतील, म्हणजे डिपॉझिट्स असतील किंवा तुम्ही काही म्युच्युअल फंडमध्ये वगैरे इन्व्हेस्टमेंट्स केलेले असतील तर किंवा शेअर्स असतील, काही बँकेचे शेअर्स वगैरे असतील तर त्यावरचा डिव्हिडंड जो काही रिटर्न मिळालेला आहे त्याच्या एंट्रीज तुमच्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये आहेत का. जर त्या नसतील तर तुम्हाला बँकेकडनं तसं स्टेटमेंट घ्यायला लागेल. तुमची जर काही डिपॉझिट्स असतील तर त्याच्यावरचा इंटरेस्ट किती आहे, त्याच्यावरती TDS डिडक्ट केला आहे का नाही बँकेने हे बँकेला विचारून त्याप्रमाणे स्टेटमेंट्स बँकेकडनं घ्या. पॉईंट नंबर 10, अगेन इट इज इम्पॉर्टंट, सॅलरीचं रिकन्सिलिएशन. रिकन्सिलिएशन हा मुद्दाच इतका महत्त्वाचा आहे की तो वर्षातनं दर महिन्याला आपण करायलाच पाहिजे. मग तो टॅक्स रिकन्सिलिएशन असू देत नाही तर कुठलंही रिकन्सिलिएशन. सो सॅलरी रिकन्सिलिएशनबद्दल बोलाल तर सॅलरी रिकन्सिलिएशनसाठी एक प्रकारचा चार्ट असतो किंवा तो तुम्ही स्वतः तुमच्या पद्धतीने बनवू शकता. एम्प्लॉई वाईज तुम्हाला सॅलरी रिकन्सिलिएशन वर्षभराचं करायचं आहे. त्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्ही इन्क्लूड करणार आहात. त्या एम्प्लॉईचं नाव, त्याला मिळालेला बेसिक पगार, तुम्ही त्यांना काही इन्सेंटिव्ह देत असाल किंवा ॲडिशनल काही कन्व्हेन्स किंवा हे पे करत असाल तेही त्याच्यात आलं पाहिजे. त्याच्यातली डिडक्शन्स आली पाहिजेत, प्रोफेशन टॅक्स, ESI, PF, इतर काही डिडक्शन्स, त्यांनी घेतलेले ॲडव्हान्सेस हे सगळं तुम्ही वजा करताय, TDS डिडक्ट करताय आणि फायनली पेमेंट इन हँड असा एक शेवटचा कॉलम असतो. सो प्रत्येक एम्प्लॉईचा जो पेमेंट इन हँड शेवटचा आहे त्याप्रमाणे तुम्ही पेमेंट केलेलं आहे का त्यांना, असं एक चार्ट प्रत्येक एम्प्लॉईच्या बाबतीतला तुम्हाला बनवून ठेवायचा आहे. तो तुम्ही केला आहे का. याच्याने काय होणार आहे की बऱ्याच वेळा TDS कॅल्क्युलेशन करताना चुकू शकतं. तर एकदा तुम्ही एका एम्प्लॉईचं असं एक शीट मांडलं 12ही महिन्यांचं की तुम्हाला TDS आपण बरोबर कट केला आहे का नाही तेही कळू शकतं. सो ह्या सॅलरी स्टेटमेंटचा उपयोग बऱ्याच मार्गाने होणार आहे की PF रिकन्सिलिएशन करताना, प्रोफेशन टॅक्सचं रिकन्सिलिएशन करताना ह्या एका सॅलरी शीटचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. सो ते रिकन्सिलिएशन स्टेटमेंट जरूर बनवा. त्याच्यानंतर आहे 11वा पॉईंट, फिजिकल स्टॉक. तुम्ही जर तुमच्याकडे मॅन्युफॅक्चरर असाल किंवा ट्रेडर असाल तर तुम्ही स्टॉक मेंटेन जर करत असाल तर तो स्टॉक तुम्हाला फिजिकली काउंट करायचा आहे. खरं वर्षभरामध्ये सुद्धा हा तुम्ही परपेच्युअल काउंटिंग करायला हवंय. पण आता 31 मार्चच्या आत काय करायचं तर फिजिकली तुम्ही संपूर्ण 100% स्टॉक घेणं महत्त्वाचं आहे. तर तो स्टॉक तुम्ही लिहून ठेवायचा आहे. त्यामध्ये तुम्ही वेगवेगळे शीट्स करू शकता, रॉ मटेरियल, फिनिश गुड्स, कन्झ्युमेबल्स, टूल्स वापरत असाल तर टूल्स, तुमचं जे काही तुम्ही स्टॉक ठेवता त्याप्रमाणे तुम्ही वेगवेगळी शीट्स बनवा. क्वांटिटी आणि व्हॅल्यू वाईज स्टॉक मेंटेन करायचा आहे. फक्त व्हॅल्यू लिहायची नाही आहे किंवा अंदाजे काहीही लिहायचं नाही आहे. तुम्ही एका कागदावरती जर 31 तारीख असेल तर माझं असं सजेशन असतं की 25 तारखेपर्यंत तुमचा फिजिकल स्टॉक काउंट झाला पाहिजे आणि तो त्या कागदावर लिहिला गेला पाहिजे. 25 तारखेपासून 31 तारखेपर्यंत अगदी फायनल 31ला स्टॉक तुम्ही नंतर घेऊ शकता, पण एकदा 25 तारखेपर्यंतचा स्टॉक तुमच्याकडे लिहिला गेलेला पाहिजे. जर तुम्ही स्टॉक तुमच्या अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये इंटिग्रेट केलेला असेल तर तो जो स्टॉक तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये दाखवताय तो कुठे निगेटिव्ह गेला नाहीये ना, कुठली क्वांटिटी निगेटिव्ह गेलेली नाहीये ना, किंवा कुठली एंट्री करायची राहिली नाहीये ना, स्टॉक जर्नलची एंट्री करायची राहिली नाहीये ना, हे एकदा तुम्ही तपासून बघा. आणि जो काही तुम्ही फिजिकल स्टॉक घेताय तो तुमच्या कॉम्प्युटरच्या सॉफ्टवेअरच्या स्टॉकशी एकदा मॅच करून घ्यायचा आहे. 12वा पॉईंट आहे की बऱ्याच वेळा असं होतं की काही खर्च तुमच्या जीपेच्या थ्रू केले जातात किंवा पर्सनल अकाउंटमधनं केले जातात. सो जे ओनर्स असतात ते पर्सनली काही बिझनेस संदर्भातले खर्च करतात. हे सगळे खर्च तुम्ही बिझनेसच्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये इन्क्लूड केलेले आहेत का. नसतील केले तर त्याची एक लिस्ट बनवून ते तुम्ही आत्ता करून घ्या, जेणेकरून बिझनेसचे खर्च हे बिझनेसच्या संदर्भातील राहतील आणि पर्सनल खर्च हे वेगळे राहतील. सो बिझनेसचे जे काही खर्च पर्सनली केले गेलेले असतील ते सगळे तुम्ही त्याच्या सगळ्याच्या काउंटर एंट्रीज तुमच्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये झाल्या पाहिजेत. पॉईंट नंबर 13 आहे
एकदा तुम्ही तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डोळ्याखालनं घाला आणि सगळे एक्सपेन्सेस कव्हर झालेत ना हे एकदा बघून घ्या. कारण बऱ्याच वेळा आपण खर्च केलेला असतो, मी मगाशी सांगितलं होतं की खर्च केलेला असतो पण समोरच्या पार्टीने बिल दिलेलं नसतं किंवा अजून ते काम पूर्ण व्हायचं असतं, त्याच्यामुळे त्याचं बिलच न आलेलं असल्यामुळे तुमच्या अकाउंट्समध्ये त्याची एंट्री होत नाही. पण असे सगळे खर्च कव्हर झालेले आहेत ना, किंवा प्रत्येक खर्चाचं तुम्ही काहीतरी प्रूफ मेंटेन करताय ना, का उगाच असं आज ह्याला पैसे दिलेत काही कर्जासाठी, माझं काही बिल नाहीये म्हणतो समोरचा माणूस आणि तुम्ही नुसतंच व्हाउचर करता, खरं तर हे चालत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक खर्चाचं तुम्ही प्रूफ तुमच्याकडे फायलिंग करून ठेवताय ना हे एकदा बघून ठेवा. तसंच एकदा हेही चेक करा, हा माझा अनुभव आहे म्हणून सांगते, कुठंतरी ड्रॉवरमध्ये बिल राहून गेलं म्हणून त्याची एंट्री करायची राहिली, मग त्याला GST नसतो, त्याच्यामुळे कुठंच आपल्याला कळतच नाही की ते बिल आपण एंटर केलंय का नाही केलंय, समोरचा माणूस विचारायला आला नाही म्हणून आपल्याला कळत नाही. अशी कुठे बिलं राहिली आहेत का, तुमचा ड्रॉवर बघा, तुमचे फोल्डर्स चेक करा, तुमच्या लॅपटॉपच्या बॅग्स बघा, जिथे जिथे म्हणून तुम्हाला शंका असेल असे सगळे एकदा ठिकाणं बघून घ्या की तिथे कुठलंही बिल तुमचं एंटर करायचं राहिलं नाहीये ना. त्याच्यामुळे एकदा वर्ष संपल्यानंतर तुम्हाला ते बिल घेता येणार नाहीये, किंवा तुम्ही वर्ष संपल्यानंतर जुन्या सगळ्या फाईल्स जागेला लावता आणि नवीन फाईल्स काढता, त्यावेळेला अशा वेळेला हे तुम्हाला फाईल सापडणं शक्यच नाहीये की आता ते फायलिंग कुठे केलंय. सो अशी बिलं कुठे राहिली नाहीयेत ना ते एकदा तपासून बघा. पॉईंट नंबर 14 आहे, टॅक्स क्लोजरच्या एंट्रीज केल्या आहेत ना. आता टॅक्स क्लोजरच्या एंट्रीज करायच्या म्हणजे काय करायचं, सगळ्यात महत्त्वाचे 2 टॅक्स आहेत, इन्कम टॅक्स आणि GST. इन्कम टॅक्स म्हणजे काय की आपण जेव्हा मागचं फायनान्शियल इयर फायनलाइज करतो ते करंट फायनान्शियल इयरमध्ये त्याची ड्यू डेट असते फायनलायझेशनची आणि इन्कम टॅक्स रिटर्नची, त्याच्यामुळे आपण चालू वर्षामध्ये त्याचं सगळं फायनलायझेशन करतो. त्याच्या क्लोजरच्या एंट्रीज तुम्ही केल्या आहेत का? क्लोजरच्या एंट्रीज म्हणजे TDS ॲडव्हान्स टॅक्स रिव्हर्स करायचा, नंतर प्रोव्हिजन फॉर लायबिलिटी जी टॅक्सेशनची असेल ती रिव्हर्स करायची आणि त्याप्रमाणे ती एंट्री कॅपिटलला शिफ्ट करायची किंवा रिझर्व्स अँड सरप्लसेसला शिफ्ट करायची. ह्या एंट्रीज क्लोजरच्या तुम्ही करता का? तसंच GSTच्या सुद्धा क्लोजरच्या एंट्रीज, जर तुमचं मंथली 3Bचं रिटर्न असेल किंवा जो काही तुमचा 3Bच्या रिटर्नचा पिरियड असेल त्याप्रमाणे रिटर्न फाईल झाल्यानंतर त्या क्लोजरच्या एंट्रीज करणं खूप महत्त्वाचं असतं. त्या तुम्ही करून घेतल्या आहेत का नाही तेही बघायला पाहिजे. पुढचा पॉईंट आहे 15वा, डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशनच्या एंट्रीज ह्या तुमच्या 31 मार्चच्या वेळेला सगळ्या एंट्रीज जर तुम्ही पूर्ण करून घेतल्या तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जे प्रॉफिट दिसतंय ते आपल्याला एक्झॅक्टली कळू शकेल. बरं, हे तुम्हाला चेक करायचं आहे की आपण एखाद्या ॲडिशनल प्लांट अँड मशिनरी जर परचेस केलेली असेल तर त्याला ॲडिशनल डेप्रिसिएशन अलाउड असतं, तर ते तुम्ही चार्ज केलेत का नाही केले तेही तुम्ही एकदा तपासून बघा. डेप्रिसिएशन चार्ज करताना डेट ऑफ परचेस बघणं खूप गरजेचं असतं, त्याप्रमाणे डेट ऑफ परचेस बघून डेप्रिसिएशन चार्ज करा. जर तुमची कंपनी असेल प्रायव्हेट लिमिटेड किंवा लिमिटेड तर कंपनी ॲक्टप्रमाणे जर डेप्रिसिएशनचं एक शीट मिळतं ते सुद्धा तुम्ही अपडेट करून ठेवा आत्ताच. त्यानंतर 16वा पॉईंट आहे, तुम्ही जर कुठल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असाल, मेंटेनन्सची कॉन्ट्रॅक्ट्स असतात, रेंट ॲग्रीमेंट्स असतात, त्या सगळी रेंट ॲग्रीमेंट्स किंवा कुठलंही कॉन्ट्रॅक्ट जे तुम्ही कोणा दुसऱ्या पार्टीबरोबर केलेलं असेल तर त्याच्या एकदा ड्यू डेट चेक करा. ती कॉन्ट्रॅक्ट तुमचं किती वर्षांचं आहे, जर ते 3-3 वर्षाचं केलेलं असेल तर फक्त या चालू वर्षाचाच खर्च तुम्हाला चालू वर्षात मांडायचा आहे, त्याकरता प्रीपेड एक्सपेन्सेसची एक एंट्री करायला लागेल. ते कधी संपतंय ते सुद्धा बघा, त्याची पण ड्यू डेट बघून ठेवा. रेंट ॲग्रीमेंट असेल तर ते कधी संपते तेही बघून ठेवा. पुढचा 17वा पॉईंट आहे TDS आणि TCSच्या एंट्रीज. सो बऱ्याच वेळा असं होतं की आपण कस्टमरला बिल करतो, त्याचं TDS ते कट करून उरलेली अमाऊंट परत देतात, तर आपण काय करतो की बिलाच्या मधनं आपण आलेली रिसीट मायनस करतो आणि TDSची एंट्री करायची राहते आणि ते अकाउंट तसंच कॅरी फॉरवर्ड होत राहतं. सो TDSची एंट्री तुमची झालेली आहे का, त्यांच्याकडनं जर कस्टमरकडनं तुम्हाला काही पेमेंट ॲडवाइसेस मिळालेले असतील त्याच्यावरून तुम्हाला ते कळतं, किंवा तुम्ही स्वतः फाइंड आउट करू शकता की हे TDSची किती अमाऊंट असेल, किंवा इन्कम टॅक्सच्या पोर्टलवरती जाऊन साईटवर जाऊन तिथनंही तुम्ही 26A डाउनलोड करून ही गोष्ट करू शकता. सो तुम्हाला TDS आणि TCSच्या एंट्रीज तुमच्या अकाउंटमध्ये करून घ्यायच्या आहेत. 18वा पॉईंट आहे, जर तुमची कंपनी असेल लिमिटेड किंवा प्रायव्हेट लिमिटेड तर वर्षभरातली सगळी रिझोल्युशन्स तुम्ही केलेली आहेत का. फॉर एक्झाम्पल तुम्हाला बँक लोन घ्यायचं होतं त्यावेळेला रिझोल्युशन लागतं, अर्थात हे त्या वेळेला द्यायलाच लागतात त्याच्यामुळे केलेलीच असतात, पण समजा चुकून वाकून एखादं राहिलं असेल तर वर्षभरात झालेल्या ट्रान्झॅक्शनची कुठली रिझोल्युशन्स करणं बाकी आहेत का हे तुमच्या कंपनी सेक्रेटरीला एकदा तुमचा बॅकअप दाखवून करून घ्या. पुढचा पॉईंट आहे, पॉईंट नंबर 19 आहे हा, की तुम्ही जर एखादा फॉरेन एक्सचेंजमधलं ट्रान्झॅक्शन केलेलं असेल किंवा एखादी फॉरेन टूर केलेली असेल तर त्याचे सगळे डिटेल्स मेंटेन करा आणि इन्कम टॅक्स रिटर्नच्या वेळेला हे तुमच्या CAला प्रोव्हाइड करायला लागतील. सो कुठलीही फॉरेन टूर तुमची झालेली असेल किंवा फॉरेन एक्सचेंजमधलं ट्रान्झॅक्शन झालेलं असेल त्याचे सगळे डॉक्युमेंट्स, त्याचे सगळे एव्हिडन्सेस तुम्हाला जपून ठेवायचे आहेत.
पॉईंट नंबर 20 आहे रिलेटेड पार्टी एंट्रीज. रिलेटेड पार्टी या शब्दाचा अर्थ असा असतो की एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या कंपनीचा ओनर हाच दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीचा सुद्धा पार्टनर किंवा कोणी असू शकतो, किंवा ॲट अ टाइम तुम्ही 2 कंपन्यांचे पार्टनरशिप फॉर्मचे पार्टनर्स असता, किंवा एकीकडे डायरेक्टर असता, एकीकडे पार्टनर असता, एकीकडे प्रोप्रायटर असता, किंवा तुमच्याच सिस्टर कन्सर्न्स असतात की तुमचं हे काम तुमचं म्हणजे तुमच्याच व्यवसायाच्या संदर्भातलं दुसरं काम तुमचीच सिस्टर कन्सर्न करत असते. त्यावेळेला इंटरनली 2 बिझनेसेसमध्ये अशा बऱ्याच एंट्रीज घडत असतात. त्या एंट्रीज तुम्ही तुमच्या अकाउंटिंग सिस्टीममध्ये कव्हर केलेल्या आहेत का नाही हे तुम्हाला बघायचं आहे. सो रिलेटेड पार्टी एंट्रीज की इथून काही देणं आहे का, इथे काही येणं आहे का, ते मॅच होत आहे का, असे रिकन्सिलेशन्स तुम्हाला करून घ्यायचे. हे झालं रिलेटेड पार्टी. पुढचा पॉईंट आहे 21वा पॉईंट. हाही महत्त्वाचा आहे. एक डाटा बॅकअप तुम्हाला घेऊन ठेवायचा आहे. आता डाटा बॅकअप का घ्यायचा असतो? मी जेव्हा सॉफ्टवेअर सिस्टीम्स लावून देण्याचं काम करते त्यावेळेला मी पिरियॉडिक डाटा बॅकअप घेत जा असं सांगत असते. पण जर तुम्ही घेतला नसेल तर 31 मार्च या दिवशी काहीही झालं तरी 31 मार्च या दिवशी तुम्हाला तुमचा डाटा बॅकअप घ्यायचाच आहे. त्यामध्ये नुसतं अकाउंटिंग सॉफ्टवेअर येत नाही, तर त्याचबरोबर जर का तुम्ही काही एक्सेलची शीट जसं मी आता वरती तुम्हाला सांगितलं रिकन्सिलेशन्स करायचे किंवा आधी तुम्ही काही तुमच्याकडचे काही रिपोर्ट मेंटेन करत होता त्या सगळ्याचा डाटा बॅकअप, तुमचं काही कम्युनिकेशन असेल कस्टमर बरोबरचं, सप्लायर बरोबरचं, इतर काही कम्युनिकेशन, तुम्ही कुठे वेंडर रजिस्ट्रेशन्स केलेली असतील, या सगळ्याचा डाटा बॅकअप तुम्हाला घेऊन ठेवायचा आहे. हे अगदी महत्त्वाचं आहे. 31 मार्चला कुठल्याही परिस्थितीत नवीन वर्ष सुरू व्हायच्या आधी हा डाटा बॅकअप तुम्ही घेतला गेला पाहिजे. त्यानंतर 22वा पॉईंट आहे तुमची सगळी मास्टर रजिस्ट्रेशन्स, GST रजिस्ट्रेशन असेल, तुमचं MSME रजिस्ट्रेशन असेल, शॉप ॲक्ट रजिस्ट्रेशन असेल, याच्या सगळ्याच्या ड्यू डेट्स चेक करणं की या वर्षाच्या आत ते काही संपतंय का, त्याचं काही कुठे रिन्युअल करायचे आहेत का, कुठलीही तुमचे लायसन्सेस असतील त्यांची काही ड्यू डेट संपत आल्या आहेत का, त्या सगळ्यांची अपडेट रिन्युअल्स जवळ आलेली आहेत का, हे सगळं तुम्हाला एकदा 31 मार्चच्या तपासून घ्यायचं आहे. आता सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की इन्कम टॅक्सच्या संदर्भातली एक प्रोव्हिजन नवीन आलेली आहे, त्या संदर्भात मी आता तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी तुम्हाला काय करायचं तर तुमचं क्रेडिटर्स आणि डेटर्स हे अकाउंट तुम्हाला रिसिवेबल्स आणि पेएबल्स एकदा चेक करून घ्यायचे. जेव्हा क्रेडिटर्समध्ये कुठला डेबिट बॅलन्स नाही आहे ना किंवा डेटर्समध्ये कुठला क्रेडिट बॅलन्स नाही आहे ना हे एकदा बघून घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला एजिंग म्हणजेच की क्रेडिटर्स किती जुने पेंडिंग आहे, ते आपल्याला किती देणी किती जुनी आहेत, कुठल्या तरी एखाद्या सप्लायरला पण किती जुनं देणं लागतोय किंवा एखाद्या डेटरकडनं कस्टमरकडनं किती जुनं आपल्याला येणं आहे, हा आधी एक चार्ट करून ठेवायचा आहे. आणि मग त्याच्या पुढे मी आता जे सांगते ते इन्कम टॅक्सची प्रोव्हिजन. इन्कम टॅक्सच्या प्रोव्हिजनमध्ये आता नवीन एक सेक्शन असं ॲड झालेलं आहे की जर तुम्ही स्मॉल मीडियम किंवा MSMEच्या संदर्भातलं कुठलंही पेमेंट तुम्ही करत असाल तर 45 दिवसांच्या आत तुम्हाला ते पेमेंट करणं गरजेचं असतं. जर ते पेमेंट तुम्ही केलं नाही तर इन्कम टॅक्सच्या बॅलन्स शीट फायनलायझेशनच्या वेळेला जो पेमेंट न केलेला पोर्शन आहे तो तुमचा डिसअलाउ होणार आहे. हे लक्षात ठेवा. डिसअलाउ होणार आहे याचाच अर्थ जो एक्सपेंडिचर तुम्ही क्लेम केलेला होता तो क्लेम तो एक्सपेंडिचर डिसअलाउ होऊन प्रॉफिटला ॲड होणार आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही ते पेमेंट पूर्ण कराल त्या वेळेला तुम्ही ते ऑन पेमेंट बेसिस अलाउ करून घेऊ शकता. हा नवीन नियम आलेला आहे. त्याच्यामुळे 31 मार्चच्या आधी 45 दिवसांपेक्षा कमी असलेले किंवा 45 दिवसांपेक्षा जास्ती असलेली अशी कुठली पेमेंट जर असतील तर ती सगळी पेमेंट्स 31 मार्चच्या आत तुम्हाला पे करायला लागणार आहेत. हा अगदी महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि अजून ह्याच्या ॲडिशन टू दिस मला अजून असं सांगायचं आहे, जर तुमची कंपनी असेल लिमिटेड किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर 90 दिवसांच्या पेक्षा जास्त जर तुमचं कुठलं किंवा 6 महिन्यांच्या पेक्षा जास्त जर तुमचं कुठलं बिल पेंडिंग असेल पेमेंट करायचं तर त्या संदर्भातलं तुमचं एक्सप्लेनेशन तयार पाहिजे, कारण ऑडिट ट्रेलमध्ये आपल्याला ते लिहायला लागतं. सो आता मी तुम्हाला जे काही सगळे पॉईंट्स सांगितलेले आहेत मला खात्री आहे की हे सगळे पॉईंट्स तुम्ही 31 मार्चच्या आत पूर्ण कराल. आणि मला ही सुद्धा खात्री आहे की हा व्हिडिओ नक्की आणि 100% तुमच्या उपयोगाचा आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टी नक्की 31 मार्चच्या आत करा. याच्याच बरोबर इन ॲडिशन टू दिस मी अजून काही व्हिडिओज तुमच्यासमोर घेऊन येणार आहे की जे 1 एप्रिल नंतर जे नवीन फायनान्शियल इयर आपलं सुरू होतं आहे त्याही संदर्भात मी काही व्हिडिओज घेऊन येणार आहे जेणेकरून अगदी पहिल्या दिवसापासून तुम्ही कसं अकाउंटिंग तुमचं ठेवाल, कशा सिस्टीम्स तुम्ही फॉलो कराल, अगदी फायलिंगपासनं ड्यू डेट्सपासनं सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक करत सांगणार आहे. त्या जर तुम्ही अगदी पहिल्या दिवसापासून अप्लाय करायला सुरुवात केली तर वर्षाच्या शेवटी तुम्ही अगदी बर्डन न येता 100% खात्रीने सांगू शकाल की माझं अकाउंट्स अगदी व्यवस्थित नीट नेटकं मेंटेन केलेलं आहे.
सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा, कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि अशाच काही गोष्टी म्हणजे अकाउंट्स आणि बरंच काही असं नाव आहे, सो अशा बरंच काही गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील माझ्याकडनं तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा. मी त्याच्यावरती एक वेगळे व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर नक्की येईल. धन्यवाद.